प्रभुपाद की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्यं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। ततो जयामुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया नित्यं भागवत सेवया भगवते उत्तमश्लोके भगवते उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम् भक्तिर्भवति नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। हरे कृष्ण। आपण अध्ययन करत आहोत ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद 10 अध्याय 24। अध्यायाचे शीर्षक आहे गोवर्धन पूजन आणि श्लोक संख्या आहे 13। श्री भगवान उवाच। श्री भगवान उवाच। श्री भगवान म्हणाले श्री भगवान म्हणाले कर्मणा कर्माच्या प्रभावाने कर्माच्या प्रभावाने जायते जायचे जन्मास येतो जन्मास येतो जंतुः जंतुः जीव जीव कर्मणा कर्मणा कर्माने कर्माने एव एव केवळ प्रलीयते प्रलीयते तो नाश पावतो तो नाश पावतो सुखम सुखम सुख सुख दुःखम दुःखम दुःख दुःख भवम भवम भय भय क्षेमम क्षेमं सुरक्षितता सुरक्षितता कर्मणा 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 एव कर्मणा एव केवळ कर्माने केवळ कर्माने अभिपद्यते अभिपद्यते प्राप्त होते प्राप्त होते। कृपया माझ्या मागे म्हणा। श्री भगवान उवाच। श्री भगवान उवाच। कर्मणा जायते जंतु कर्मणा जायते जंतु कर्मणैव प्रलीयते कर्मणैव प्रलीयते सुखं दुःखं भयं क्षेमं सुखं दुःखं भयं क्षेमं कर्मणैवाभिपद्यते। श्री भगवान उवाच। श्री भगवान उवाच। कर्मणा जायते जंतु कर्मण्य जायते जंतु कर्मणैव प्रलीयते कर्मणैव प्रलीयते सुखं दुःखं भयं क्षेमं सुखं दुःखं भयं क्षेमं कर्मणैवाभिपद्यते। कर्मणैवाभिपद्यते। श्री भगवान उवाच। श्री भगवान उवाच। कर्मणा जायते जंतु कर्मणा जायते जंतु कर्मणैव प्रलीयते कर्मणैव प्रलीयते सुखं दुःखं भयं क्षेमं सुखं दुःखं भयं क्षेमं कर्मणैवाभिपद्यते। कर्मणैवाभिपद्यते। श्री भगवान उवाच। श्री भगवान उवाच। कर्मणा जायते जंतु कर्मणा जायते जंतु कर्मणैव प्रलीयते कर्मणैव प्रलीयते
सुखं दुःखं भयं शैवं कर्मणैवाभिपद्यते श्रीभगवानुवाच श्रीभगवानुवाच जायते जन्तु कर्मणा जायते जन्तुः कर्मणैव प्रलीयते कर्मणैव प्रलीयते दुःखभयक्षेमा सुखं दुःखं भयं शैवं कर्मणैवाभिपद्यते कर्मणैवाभिपद्यते श्रीभगवानुवाच कर्मणा जायते जन्तुः कर्मणैव प्रलीयते सुखं दुःखं भयं शैवं कर्मणैवाभिपद्यते. अनुवाद आणि तात्पर्य. अनुवाद. श्री भगवान म्हणाले, अहो बाबा, कोणताही जीव कर्माच्या प्रभावाने जन्मास येतो आणि कर्माच्या प्रभावानेच नाश पावतो. त्याला आपल्या कर्माचे फळ म्हणून सुख, दुःख, सुरक्षा आणि भय प्राप्त होत असते. तात्पर्य. भगवान श्रीकृष्णांनी कर्मवाद अथवा कर्ममीमांसा नामक दर्शन प्रस्तुत करून देवी देवतांना अवास्तव महत्व देण्याची आवश्यकता नसल्याचे अधोरेखित केले. कर्ममीमांसा म्हणजे पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारा नास्तिकवाद आहे. या दर्शनानुसार प्रकृतीचे सूक्ष्म नियम मनुष्याने केलेल्या कर्माच्या आधारे त्याला चांगले अथवा वाईट फळ प्रदान करते. पेराल तसे उगवेल. मनुष्याने वर्तमानात केलेल्या कर्माचे फळ त्याला भविष्यात मिळते आणि हेच खरे सत्याचे सार आहे. श्रीकृष्ण स्वतः पुरुषोत्तम भगवान असल्यामुळे ते अशा निष्कृष्ट दर्शनाचे पुरस्कृत्य असू शकत नाही. या दर्शनाचा पुरस्कार करून ते आपल्या भक्तांना चिडवण्याचा आनंद घेत होते. श्री जीव गोस्वामींच्या मते भगवान श्रीकृष्ण असा विचार करत होते, माझे वडील, नातेवाईक आणि मित्र या नात्याने अवतरित झालेले शाश्वत भक्त इंद्र यज्ञामध्ये इतके गुरफटून गेलेले आहेत. म्हणून इंद्राचे गर्वहरण करणे हा जरी भगवान श्रीकृष्णांचा मुख्य उद्देश होता, तरी त्याच वेळी आपल्या शुद्ध भक्तांनी देवी देवतांची उपासना करण्यात वेळ व्यर्थ दौडू नये अशी त्यांची इच्छा होती. ब्रजवासी जन तर साक्षात पुरुषोत्तम भगवंतांसोबतच निवास करत होते. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदामह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाशाद्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे
आणि श्लोक संख्या आहे 13. अध्यायाचे नावच आहे गोवर्धन पूजन. आणि या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि नंद महाराज यांच्यामध्ये संवाद झाल्यानंतर हे भगवंतांचं वाक्य आहे, जे आज भगवंतांनी आपल्या वडिलांना उपदेश देणं प्रारंभ केलेला आहे. भगवान श्रीकृष्णाने ज्यावेळी सकाळी उठल्यानंतर पाहिलं, सगळ्यात पहिला तर भगवंतांनी ज्या मथुरेच्या ब्राह्मण पत्नी होत्या त्यांचा उद्धार केला. आणि तर भगवंतांनी पाहिलं आपल्या घरामध्ये की सकाळी जयत तयारी चालू आहे आणि तयारी चालू आहे सगळं. आता भगवंतांना माहित नाही असं नाही. आता भगवंत एक सर्वसाधारण बालकाची भूमिका निभावत असल्यामुळे ते हे प्रश्न किंवा जिज्ञासा उत्पन्न करते. तसं भगवंत भगवद्गीते म्हणतात की प्रत्येकाच्या हृदयात मी निवास करतो. हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि कामया. ज्यावेळी एखादा व्यक्ती कोणतंही कार्य करण्याअगोदर फक्त तो कार्य करण्याचा विचार जेव्हा करतो, भगवंतांना तोपर्यंत कळालेलं. भगवंतांना कोणतीही गोष्ट सांगावं लागत नाही. आपल्या मनात काय आहे ते भगवंतांना माहित आहे. म्हणून त्यानं म्हटलेलं आहे अभिज्ञ स्वराट. ते सर्वत्र जाणणारे आहेत आणि सर्व काही जाणणारे आहेत. तरी सुद्धा एक सर्वसाधारण बालकाची भूमिका निभावत असल्यामुळे त्यांनी प्रातःकाळी जेव्हा पाहिलं की त्यांचे वडील एका कार्यक्रमामध्ये सगळेजण तयारी करू लागलेले आहेत, तर सर्वप्रथम भगवंत यशोदेजवळ गेले आणि यशोदा मातेला भगवंतांनी प्रश्न विचारला. म्हणजे कसली तयारी? म्हणजे यशोदा म्हणजे मी फार व्यस्त आहे, तो नंद बाबांना विचार. आणि ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण नंद बाबांजवळ गेले आणि नंद बाबांना हा प्रश्न विचारला की काय चाललंय, आणि त्यावेळी नंद बाबांनी सांगितलं की आज आम्ही इंद्रपूजेची तयारी करत आहोत. कारण आपण वैश्य आहोत. वैश्य कृषी गोरक्षा वाणिज्यम, 3 कार्य वैश्याचे असतात. कृषी म्हणजे शेती, गोरक्षा म्हणजे गायीचं रक्षण आणि वाणिज्य म्हणजे व्यापार. या 3 कार्य आपल्याला आहेत. आणि तिन्ही कार्य करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुख्य कारण किंवा लागणारी वस्तू म्हणजे तो म्हणजे पाऊस. कारण शेतीसाठी पाऊस पाहिजे. शेती जर व्यवस्थित झाली तर गायीसाठी चारा उत्पन्न प्राप्त होतो. चारा व्यवस्थित आला तर आपल्याला धान्य प्राप्त होतं. शेतीमुळे धान्य प्राप्त झाल्यानंतर आपण ते धान्य विकून आपण व्यापार करू शकतो. आणि इंद्र आपल्याला पाऊस पुरवतो म्हणून आपण इंद्राची आज पूजा करणार आहोत. तर भगवंतांनी त्यांना अडवलं. म्हणजे काय गरज आहे इंद्राची पूजा करण्यासाठी? इंद्र तर आपल्याला जे भगवंत देत आहे किंवा प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला जे प्राप्त होणार आहे त्याची प्राप्ती तर होणारच आहे. त्यामुळे विशेष इंद्राची पूजा करण्याची काय गरज? आता भगवंत या ठिकाणी 2 गोष्टी आपल्याला शिकवत आहेत. एक, भक्तांनी कोणत्याही देवी देवतांची पूजा करण्याचा मानस ठेवू नये. आणि दुसरं, इंद्राचा अहंकार किंवा इंद्राला जो गर्व झालेला आहे तो गर्व पूर्णपणे नष्ट करण्यासाठी. तर इंद्राला गर्व नष्ट करण्याचे मुख्य कारण आणि ब्रजवासी किंवा भगवंतांच्या भक्तांनी भगवंतांना सोडून इतर कोणत्याही देवी देवतांचा आश्रय घेऊ नये हे भगवंत शिकवत. आता भगवंत किती वर्षाचे? गौतम 7 वर्षाचे. आता भगवंत लहानपणापासूनच आपले सिद्धांत किंवा सर्व जनसामान्याला ज्ञान प्रदान करतात. तर ज्यावेळी नंद महाराज एकटे त्यांना हरवू शकले नाही भगवंतांना, त्यामुळे वृंदावनातील जे वृद्ध बाल होते वयस्क, तर बालकाला कुणीतरी समजावून सांगा म्हणून सगळ्या वृद्ध बालांनी देखील प्रयत्न केला भगवंतांना समजावून
सांगण्यासाठी, पण तेही व्यर्थ झालं. आणि म्हणून शुकदेव गोस्वामी 12व्या श्लोकामध्ये सांगत आहे, भगवान श्रीकृष्णाने नंद महाराज आणि अन्य वृद्धांचे शब्द ऐकले आणि इंद्राला क्रोधित करण्याची इच्छा मनात आणून ते आपल्या पित्याला असे म्हणाले. इंद्राला क्रोधित करण्यासाठी, कारण का इंद्राचा जो अहंकार किंवा अभिमान जो होता तो अभिमान नष्ट करण्यासाठी. जसं म्हणतात आपलं गर्वाचं घर कधी खाली असतं आणि भगवंतांना कोणाच्याही हृदयामध्ये आलेला अहंभाव किंवा अभिमान किंवा घमंड कधीच आवडत नाही. मग त्यांचे भक्त जरी असले आणि देवी देवता जरी असले तरी. आपण भागवतच्या याच भागवतच्या पुढे जाऊन आपण ऐकणार आहोत भागवताचा जो दशम स्कंदातील रास पंच अध्याय म्हणून विशिष्ट असे 5 अध्याय आहेत भागवताचे. 29 पासून 33व्या अध्यायापर्यंत 29, 30, 31, 32, 33 हे 5 जे अध्याय आहेत त्याला म्हटलेलं आहे रास पंच अध्याय. रास लीलेचं वर्णन त्यामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि आचार्याने असे वर्णन आहे की जसं आपण भागवताला भगवंतांचं वाङ्मय स्वरूप समजतो. भगवंतांचे दोन चरण म्हणजे भागवताचे 2 स्कंद. जसं जसं भगवंतांचं दर्शन आपण वर घेत जातो, भगवंतांच्या मांड्या, भगवंतांचं पोट, भगवंतांचं वक्षस्थल, भगवंतांच्या बाहू म्हणजे 8वा स्कंद, 9वा, दशम स्कंद म्हणजे भगवंतांचा चेहरा आणि कपाळ म्हणजे 11वा स्कंद आणि 12वा स्कंद म्हणजे भगवंतांचे केस. पण हे रास पंच अध्याय म्हणजे भगवंतांचं हृदय आहे. रास ते पंच अध्याय जे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे रास लीलेचं वर्णन करण्यात आलेलं आणि त्यामध्येच हे गोपी गीत देखील. तर ते भगवंतांचं हृदय असल्याप्रमाणे. आणि ज्यावेळी भगवंतांनी पाहिलं की सर्व गोपींच्या मनामध्ये अहंभाव किंवा अभिमान उत्पन्न झालेला आहे की आम्ही ब्रह्मांडामधील सगळ्यात श्रेष्ठ गोपी आहोत. का? कारण भगवंतांनी सगळ्यांचा त्याग करून फक्त आता आमच्या सोबत भगवंत रासमध्ये वेळ देत आहे किंवा भगवंत फक्त आमच्या सोबत. आणि ही जेव्हा भावना गोपींच्या मनात आली त्यावेळी गोपींना सोडून भगवंत त्या ठिकाणाहून अदृश्य झाले. आणि अदृश्य म्हणजे ओझल झाले आणि त्या ठिकाणाहून भगवंत निघून रास दिले होते. आणि सर्व गोपी भगवंतांना शोधण्यासाठी जेव्हा त्या रास मंडळामधून बाहेर येऊन शोधू लागल्या त्यावेळी त्यांनी पाहिलं की भगवंतांच्या बाजूला आणखी एक कोणाचे तरी चरण आहे. आणि त्या चरणावरून त्यांनी ओळखलं की हे चरण दुसऱ्या तिसऱ्याचे कोणी नसून ही श्रीमती राधाराणीचे चरण. पण राधाराणीच्या मनात जेव्हा विचार आला की मी किती भाग्यशाली आहे की भगवंतांनी इतक्या लाखो करोडो गोपींना सोडून फक्त माझ्यासोबत भगवंत रममाण करत आहेत किंवा रमण करत आहेत. हा मनात विचार आल्यानंतर भगवंतांनी राधाराणीला सुद्धा सोडून अदृश्य झालेलं. आणि मग त्यावेळी श्रीमती राधाराणी सर्व गोपींसोबत भगवंतांची प्रार्थना करू लागली. आणि सर्व गोपींनी एकत्रित येऊन जे गायलेलं गीत किंवा भगवंतांचं विरह गीत, भगवंतांच्या विरहामध्ये गायलेली जी प्रार्थना आहे तीच आहे भागवताचा दशमस्कंद मधील प्रसिद्ध गोपी गीत प्रार्थना. आणि सर्व गोपी एकत्रित येऊन भगवंतांची स्तुती करू लागले. आणि भगवंता तुमच्याच उपस्थितीमुळे या वृंदावनामध्ये असंख्य लक्ष्मी इंदिरा शश्वदत्तही. इंदिरा म्हणजे लक्ष्मी, इंदिरा गांधी नाही, इंदिरा म्हणजे लक्ष्मी. तर ती लक्ष्मी भगवंत तुमची सेवा करण्यासाठी वृंदावनात प्रकट झालेली आहे असं. आणि त्यामुळे या वृंदावनाच्या भूमीची प्रसिद्धी किंवा वृंदावन प्रसिद्ध झालेल्या तुमच्या चरण कमलामुळे किंवा तुमच्या वास्तव्यामुळे. आणि सुंदर असं गोपी गीत 19 श्लोकांमध्ये गोपींनी प्रार्थना केली भगवंतांची. तर भगवंतांना
श्रीमती राधाराणींच्या मनामध्ये थोडासा अभिमान झाला, तोही सहन झाला नाही. आणि या ठिकाणी तर इंद्र स्वतःलाच करता कळविता अहम ब्रह्मास्मी करता अहम इति म्हणते. तर वाटलं मीच करता, मी जर पाऊस नाही पडला तर हे काय करणार आहे लोक. त्या इंद्राला जो अभिमान झालेला होता तो अभिमान येण्याचं काहीच कारण नव्हतं. कारण इंद्रावरतीही भगवंतांची अध्यक्षता किंवा भगवंतांची शक्ती, भगवंतांच्या कृपेनेच तर इंद्र पाऊस देतो. जसं आपण पाहतो या जगामध्ये देखील वेगवेगळे मंत्री किंवा जिल्हा स्तरावरती, राज्य स्तरावरती आहेत, पण ते आपल्या पद्धतीने आपल्याला वाटतं हे आमचं काम करून देणार, हे आमदारांकडे जाऊ, या खासदारांकडे जाऊ, ते स्वतःच्या खिशाचं कधी काय देत नाही. जे सेंट्रल गव्हर्नमेंट मधूनच आलेल्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत किंवा फायनान्स फंडिंग आहे तेच मग राज्य स्तरावर येतं आणि राज्य स्तरावरून आपल्या लोकल स्तरावरती प्राप्त होतं. मग जर त्यांनी विचार केला आमदार आणि खासदारांनी की आमच्यावरती कोणीच नाहीये, आम्ही जो करेल तो कायदा चालू होईल, म्हणजे चुकीचं. मग अशा भ्रष्ट नेत्यांना किंवा अधिकाऱ्यांना सरकार निलंबित करतं, सरकारचे नियम पालन न केल्याने. प्रभुपाद भगवद्गीतेच्या एका तात्पर्यामध्ये लिहितात, जसं भगवंतांनी दिलेले नियम जे आहेत ते नियम आपण पूर्णपणे पालन करू शकत नाही किंवा करण्याची इच्छा नाही, म्हणून आपण देवी देवतांजवळ जातो आणि देवी देवतांजवळ जाऊन काहीतरी एक शॉर्टकट मार्ग स्वीकारण्याचा किंवा शॉर्टकट मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. आणि तिथं प्रभुपाद लिहितात, जसे एखाद्या देशाचा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती ज्यांनी कोणतेही एखादा मोठा नियम लावलेला असतो, जसं जीएसटी आहे, जीएसटीचा नियम केंद्र सरकारने लावला, पण आपण काय करतो, दुकानात जातो, काय गरज नाही जीएसटीच्या बिलची आवश्यकता नाही, कच्चं बिल काय गरज नाही, कच्चं बिल त्यामुळे बिलची आवश्यकता नाही, काय होईल मग तेवढेच पैसे आपले 18% कमी होईल. आणि ते बिल वाचवण्यासाठी किंवा पैसे वाचवण्यासाठी किंवा कधी कधी कोणत्याही मंत्र्याजवळ जाऊन आपली कामं करून घेण्यासाठी आपण त्याला काय करतो, लाचलुचपत खाते, लाचलुचपत म्हणतो, त्यांना आपण काहीतरी नियमाच्या विरुद्ध जाऊन आपलं कार्य करून घेण्यासाठी त्यांना पैसे देतो का, कारण आपल्याला ते दिलेले नियम पालन करायचे नाही. आपल्याला दिलेले नीती नियम जे पालन न करण्याची इच्छा असल्यामुळे आपण शासनाचे नियम न पालन करता आपण थोडेफार काहीतरी पैसे देऊन साहेब लोकांना वगैरे सही वगैरे घ्यायचे आपण प्रयत्न करत असतो. तर त्याच पद्धतीनं भगवंतांनी दिलेले नियम न पालन करणारे लोक देवी देवतांजवळ जाऊन त्यांना भ्रष्टाचार किंवा थोडं पैसे तर देत नाही, पण पेढे घ्या, नारळ घ्या, लाडू घ्या, आम्ही 11 दिवस उपवास करू, 9 दिवस चप्पल घालणार नाही का, आम्हाला हे द्या म्हणून, आम्हाला काहीतरी पाहिजे, आम्हाला काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून देणार तर भगवंतच. भगवंतांनी भगवद्गीतेत स्पष्ट केलेलं आहे की जितकेही हे जीव या पृथ्वीवरती किंवा ब्रह्मांडामध्ये आहेत, अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये, त्यांचं भरण पोषण करणारा अहम बीज प्रदपिता, सर्वांचं बीज देणारा, त्यांचं रक्षण करणारे भगवंत आहेत. आपल्याला वाटते की आपल्याला रक्षा करणारे आपले नातेवाईक किंवा आपले आप्तेष्ट मित्र मंडळी ते आहेत, की आपली जबाबदारी सांभाळणारे आहेत, पण तयार करणारे नाही, तयार करणारे देणारे तर भगवंतच आहेत. जसे एखादी इमारत जी आहे ती इमारत म्हणू शकतो आपण, एखाद्या आर्किटेक्चरने बनवली किंवा इंजिनियरने बनवली इंजिनियरने, पण त्याच्यात लागणारी माती किंवा लोखंडे कुठून आलं, जमिनीतून आलं, ते तर आपण तयार नाही केले, खनिज आपण तयार नाही केली, माती तयार होती, त्या मातीपासून आपण वीट बनवली, माती तर तयार नाही केली. तसं आपल्याजवळ जितकेही जे लोक आहेत ते जी भगवंतांनी दिलेली सृष्टीमध्ये वेगवेगळी साधनं आहेत त्या साधनाला एकत्रित करून आपली काळजी घेणार.
आणि म्हणून यांती देवव्रता देवा पितृन यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेच्या यादी मध्या चिनोपिमान. जे लोक देवी देवतांची पूजा करतात ते देवी देवतांजवळ जातात. जे भूत पिशाचांची पूजा करतात ते भूत पिशाच योनीमध्ये जातात. जे पितरांची पूजा करतात ते पितर लोकांमध्ये जातात. पण भगवान म्हणतात जे माझी पूजा करतात तेच फक्त माझ्याजवळ येतात. त्यामुळे आपण कुणाचीही पूजा केल्यानंतर भगवंतांजवळ जाणार याची गॅरंटी नाही. जसं मी दरवेळी उदाहरण देत असतो, रेल्वे स्टेशनवरती असलेल्या सगळ्या रेल्वे दिसायसाठी सारख्याच दिसतात. कधी कधी तर दोन रेल्वे, जसं दिल्ली मुंबई मुंबई दिल्ली जाणाऱ्या रेल्वे कधी कधी एका स्टेशनवर दोन्ही रेल्वे त्याच वेळी आलेल्या असतात. तसं मला आठवतंय, मिरज स्टेशनमध्ये रात्री 10:30 वाजता वास्को गोवावरून दिल्लीला जाणारी रेल्वे आणि दिल्लीहून गोव्याला जाणारी रेल्वे दोन्ही 10:30 वाजता मिरज स्टेशनवर येतात. दिसायला सेम आहे, लिहिलेलं तेच आहे, वास्को द गामा हजरत निजामुद्दीन दोन्हीवर लिहिलेलं आहे गोवा एक्सप्रेस. पण गोव्याला दोन्ही जात नाही, ते दिल्लीला जाणारी आणि दुसरी गोव्याला जाणारी आहे. फक्त त्याच्यामध्ये एक नंबरचं अंतर, 12779 आहे, 12780. आपण जर मूर्खासारखं दुर्लभ बघितला नंबर जर चेक करता, अरे जाणार बसले. काही भक्तांची पण अशी झालेली आहे, कधी कधी गडबड. सचखंडला पण होतं इथं औरंगाबादला, अमृतसर नांदेड आणि नांदेड अमृतसर दोन्ही दिवस येतात कधी कधी. आणि आपण कधी कधी आपण ऐकतो सचखंड एक्सप्रेस आलेली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर. गडबडीत जाऊन कसं नंतर कळतं आपल्याला जायचं होतं मथुरेला, आपण चाललोय नांदेड. अरे तर परभणी कुठं आली, त्याला हिंगोली ही कुठं गाव आहे. तर त्याच पद्धतीनं प्रत्येक रेल्वेची दिसणारी एकाच गंतव्याला जात नाही. त्याच पद्धतीनं एखादा कोणताही मार्ग आपण म्हटलं कोणत्याही देवी देवतांची पूजा केली काय होतं, वैकुंठातच जायचे, सगळे तिकडच जाणार, तसं कधीही होत नाही. यत मत तथ पथ, ज्याचं ज्या पद्धतीनं मत आहे त्याच पद्धतीनं त्याचं पथ. दिल्लीला जाणाऱ्या व्यक्तीला दिल्लीला जाणाऱ्याच ट्रेनमध्ये बसावं लागतं. दिसणारी प्रत्येक रेल्वे सारखीच दिसते किंवा रंग सारखाच आहे, सीट सारखेच आहे, डबे सारखेच आहेत, डब्यावर असलेले नंबर सारखेच आहेत. पण आपण कोणत्याही ट्रेनमध्ये बसलो तर आपलं गंतव्य स्थान आपण प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून जे या भौतिक जगामध्ये आसक्त असतात, वेगवेगळ्या इच्छा प्राप्त करण्यासाठी किंवा वेगवेगळे भोग प्राप्त करण्यासाठी, भोगैश्वर्य प्रसक्तानां तया अपरित चेतसां, ज्यांना भोग विलाची इच्छा असते तेच लोक देवी देवतांजवळ आकर्षित होतात. यजन्ते इह देवता कांक्षन्ता कर्मणा सिद्धी, त्यांची इच्छा आहे काहीतरी पाहिजे म्हणून ते देवी देवतांजवळ जातात. कारण भगवंत एखाद्या पित्याचं रूप धारण केलेलं असल्यामुळे ज्या आवश्यक गोष्टी त्याच आपल्या भक्तांना, ज्या आवश्यक आहेत त्या आवडतात त्या नाही, आवडणाऱ्या तर कुणी देऊ शकत. जसं एक घरी सर्वसाधारण उदाहरणावरून आपण समजू शकतो, एखादं सिगरेट आहे, किती रुपयाला भेटते? 5,000 रुपये. 5,000 रुपये जर दिले तर एका पान शॉप मध्ये किंवा सिगरेटच्या टपरीमध्ये आपण सिगरेट प्राप्त करू शकतो. 5,000 रुपये दिले त्याला व्यापारच करण्यासाठी बसले. तेच जर सिगरेट त्याच्या पित्याकडे जर त्यांनी मागितलं, देणाऱ्या त्याला मुलाला सिगरेट नाही, त्याला मग कानाखाली त्याला महाप्रसाद भेटेल सिगरेट जर मागितलं. त्याच पद्धतीनं भगवंत आपल्या जीवांसाठी, आपल्या मुलांसाठी जे त्यांच्या आश्रित आहेत त्यांना ते आवडण्यापेक्षा ज्याची आवश्यकता आहे तेच प्रदान करतात. जसं एक सिंपल उदाहरण आहे, एक छोटीशी कथा किंवा एक उदाहरणाद्वारे आपण समजू शकतो. एक व्यक्ती होता आणि तो व्यक्ती भगवंतांचा भक्त होता. विष्णू किंवा वैष्णव म्हणू शकतो, विष्णू भक्त वैष्णव. आणि
त्याने भरपूर भगवंताची सेवा केली, प्रयत्न केले, पण त्याला कधीही भौतिक संपत्ती भगवंताने दिली नाही. तो गरीबच राहिला. त्याने विचार केला, अरे काय इतकं मी करते, मला काय म्हणजे थोडीफार संपत्ती, प्रत्येकाची इच्छा असते ना पैशाच्या त्या जगात जगणं कठीणच आहे. आणि तरी इच्छा भगवंत मला काही देत नाही, काय नाही. पण त्याला दरवेळीचे त्याचे तथाकथित मित्र म्हणू शकतो किंवा आसपासचे त्याचे जे शेजारी ते म्हणायचे, काय कृष्णाची भक्ती करतो, तुला काय भेटत नाही, काय नाही, गरिबी तुझी संपन्न झाले, दिवसेंदिवस उलट तू तर गरीबच होत चाललेला आहे. आणि काय गरज आहे की कृष्णाची भक्ती करून आम्ही म्हणते देवी देवतांची पूजा करून, विशेष करून कालीची पूजा वगैरे करून आम्हाला एवढी संपत्ती प्राप्त झाली. बंगालमध्ये काली पूजा प्रसिद्ध आहे, जसं महाराष्ट्रात गणेशोत्सव प्रसिद्ध आहे, तसं बंगालमध्ये काली पूजा नवरात्रोत्सव फेमस आहे. तर त्यांनी विचार केला ते एवढे सगळे सांगतायत तर करू नको, ट्राय करू. तर त्यांनी काय केलं, तयारी केली पूजेची. आणि पूजेची तयारी केली आणि चांगली अगरबत्ती, धूप, दीप, नैवेद्य, पुष्प सगळी तयारी झाली. आता मेन ऑल्टर मधून जिथे त्याचं पूजा स्थान होतं, कृष्ण उचलले बाजूला ठेवलं आणि आता देवीची मूर्ती आणून पूजा चालू झाली. अभिषेक झाला, श्रींगार झाला, आता आरती चालू झाली. आरतीमध्ये सगळ्यात पहिला धूप आपण भगवंतांना अर्पण करतो, अगरबत्ती. तर धूप अर्पण केल्यानंतर त्यांनी पाहिलं की जो धूर आहे किंवा जो सुगंध आहे अगरबत्तीचा, तो जिथं कृष्ण ठेवले तिकडं चाललेला आहे. धूर हवेमधून धूर तिकडं चाललेला आहे आणि कृष्ण त्या सुगंध घेऊ लागले. आणि त्याने विचार केला, एवढी मी सगळी तयारी केलेली, एवढी महागाची अगरबत्ती आणलेली आहे, इतर कृष्णासाठी नाही, तुम्ही कोणासाठी आणलेलं आहे, देवीसाठी. आणि कृष्ण का सुगंध घेणार, त्यांना सुगंध घ्यायचा अधिकार नाही, कारण त्यांच्यासाठी आणलेलंच नाही. मग त्याने काय केला, अगरबत्तीचा सुगंध घेऊ नये म्हणून भगवंतांचा जो विग्रह त्यांच्या नाकामध्ये कापूस टाकला, वास घेऊ नये. आणि ज्या क्षणी त्यांनी कापूस घातला आणि आरती प्रारंभ करणार त्याच क्षणी भगवंत प्रकट झाले. म्हणजे वरदान माग काय पाहिजे तेवढी एवढी वर्ष मी तुमची पूजा केली, तेव्हा तुम्ही आले नाही, आणि आता तुमची पूजा न करता तुमच्या नाकात मी कापूस ठेवला, आता तुम्ही कसं काय प्रकट झाले. म्हणजे इतकी वर्ष पूजा करत होता, पण तुला हे माहित नव्हतं की मी साक्षात इथं उपस्थित आहे, इथं मी उपस्थित आहे. पण आज तू स्वीकार केला की मी बघू शकतो, वास घेऊ शकतो, ऐकू शकतो. आपणही भगवंतांची सेवा करतो वर्षानुवर्ष, पण आपल्याला वाटत नाही की भगवंत तिथं आहे. कधी कधी वाटते उत्सवाच्या वेळी हा भगवंत तिथं आहे, गर्दी तशी वाटली की तसं वाटतं की भगवंत तिथं आहे. पण दररोज 365 दिवस त्या ठिकाणी भगवंत आहे. आणि ते भगवंतांसारखे नसून तेच भगवंत, ते श्वास घेऊ शकतात, ते सुगंध घेऊ शकतात, ते बोलू शकतात, ते पाहू शकतात, सगळं कार्य भगवंत करू शकतात. अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्तिमंती पश्यन्ति भांति कलयन्ति चिरं जगन्ति आनंद चिन्मय सदुज्ज्वल विग्रहस्य गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. भगवंत आपलं कोणतंही कार्य कोणत्याही इंद्रियांनी करू शकतात. भगवंताने डोळ्याने खाऊ शकतात, कानाने बोलू शकतात, नाकाने ऐकू शकतात, कोणतंही कार्य. पण आपण ते स्वीकारू शकत नाही. असं कसं होऊ शकतं? कारण आपण कधी असं बघितलं पण नाही, कधी ऐकलं पण नाही, कधी आपल्याला कोणी शिकवलं पण नाही. त्यामुळे तो आपल्याला विश्वास पडत नाही की हे असं कसं होऊ शकतं. कारण आपल्याला लहानपणापासून आपण जे बघतो त्याच्यावरतीच आपण विश्वास करतो. आपण तोंडानेच खातो, असं बघितलं नाही की कोणी डोळ्याने खाल्लेलं. त्यामुळे आपल्याला विश्वास बसत नाही. पण ब्रह्माजी म्हणतात भगवंतांची इंद्रिय पूर्ण आहेत, आपली इंद्रिय अपूर्ण. आपण आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण करू शकत नाही. आपण भूक लागल्यानंतर खाऊ शकतो, पण पचल्यानंतर जेव्हा शरीराच्या बाहेर जाण्याचे जे मार्ग आहेत ते आपण रोखून करू शकत नाही. आपल्या इच्छेने आपण स्वतःच्या इंद्रियांना नियंत्रित करू शकत नाही. तर आपण
दुसऱ्यांना कसं नियंत्रित करू शकतो. आणि म्हणून भगवंत या ठिकाणी कर्ममीमांसा म्हणजे कर्माच्या आधारावर सिद्धांत नंद महाराजांना शिकवू लागले की कर्म चांगलं करा तुम्हाला भेटेल. आता भगवंत कर्म मीमांसाचा प्रचार करणारे नाही, आता मायावाद सिद्धांत आहे. तुमच्या कर्मानुसार तुम्हाला भेटेल, भगवंतांच्या इच्छेनुसार सगळं भेटणार आहे. तरीही इंद्राला क्रोध यावा म्हणून शुद्धदेव गोस्वामींनी स्पष्ट केले, इंद्राचा क्रोध वाढवण्यासाठी, इंद्राला राग यावा म्हणून कर्म. म्हणजे इंद्र तरी पाऊस देणार, पाऊस तर आम्हाला गोवर्धन देणार आहे. गोवर्धन आपली काळजी घेते, गोवर्धन आपल्याला गवत देतो, गोवर्धन आपल्याला गायींसाठी चारा उपलब्ध करून देतो, गोवर्धन आपल्याला थंड सुगंधित आपल्याला पाणी देतो, गोवर्धन आपल्याला कंदरा प्रदान करतो, ज्या कंदरीमध्ये आपण आराम करू शकतो, गुफा. गोवर्धन आपल्याला फुलं देतो, गोवर्धन आपल्याला वृक्ष देतो, फळं देतो. तर मग इंद्राची कशाला पूजा करतो? गोवर्धनची पूजा करतो. जसं गोपी देखील या भागवताच्या दशमस्कंदामध्ये 21वा अध्याय वेणुगीत, एक आहे गोपीगीत आणि दुसरा अध्याय गोपीगीत. तर 21वा आहे वेणुगीत. त्या वेणुगीत मध्ये गोपी प्रार्थना करतात भगवंतांचे. नाव आहे वेणूचे गीत, पण प्रार्थना करणाऱ्या कोण आहे? सर्व गोपीच आहेत तिथे. तर त्या प्रार्थना करतात, हंताय मंदिरवला हरिदास वर्यो यद्राम कृष्ण चरण स्पर्श प्रमोद मानं तनोति सह गणयोस्तयोग्य पानीय सूर्यवसकंदर कंदमूले. हंताय मंदिरवला हरिदास वर्यो. किती धिक्कार आहे आमचा, धिक्कार आहे. आ हंत, हंताय आमचा धिक्कार आहे. काय फायदा नाही आमचा जगून. आपल्यापेक्षा या श्रेष्ठ मद्रीर अबला, अद्री म्हणजे पर्वत, आणि कशाला पर्वत? हरिदास वर्य. हरिदास सगळ्या भगवंतांच्या भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ. आता भागवतांमध्ये 3 जणांना हरिदास म्हटलेले, युधिष्ठिर महाराज, उद्धव आणि गोवर्धन. आणि या तिघांमध्ये हरिदास वर्य म्हणजे श्रेष्ठ. तसंच ना गुरु, गुरु वर्य. तसं हरिदास, हरिदास वर्य. सर्व हरिदासांमध्ये श्रेष्ठ असणारे, सर्व गुरूंमध्ये श्रेष्ठ असणारे गुरु वर्य. तर हरिदास वर्य हे गोवर्धन जे आहेत ते इतके श्रेष्ठ आहेत की या सर्व भक्तांमध्ये त्यांचं श्रेष्ठत्व का? कारण हंताय मंदिरवला हरिदास वर्यो यद राम कृष्ण चरण स्पर्श प्रमोद. ज्यावेळी त्या गोवर्धन पर्वतावरती राम म्हणजे बलराम आणि कृष्ण यांचे चरण स्पर्श होतात, त्यावेळी त्या दोघांच्या चरण स्पर्शामुळे गोवर्धन आनंदित होतो. आणि इतका आनंदित होतो की यांच्यातून जे पुलक अश्रू त्यांच्यातून वाहू लागतात. अंगावरचे केस, रोमटे पूर्णपणे केस थांबतात. आणि हा गोवर्धन या ग्वाल बालकांसाठी, कृष्ण बलरामांसाठी सुंदर पाणी देतो, कंकरा म्हणजे गुफा देतो, त्यांना फळं देतो, आणि सर्व गुणसंपन्न हा त्यांची सेवा करत आहे. आणि आम्ही तर भगवंतांची काहीच सेवा करतो, गोवर्धनची प्रार्थना करतो. तर अशा गोवर्धनाची आपण पूजा करू म्हणून भगवंत या ठिकाणी आपल्या वडिलांना प्रचार करू लागलेला. तर कर्ममीमांसा नामक प्रस्तुत करून देवी देवतांना अवास्तव महत्व देण्याची आवश्यकता नसल्याचे भगवंतांनी अधोरेखित केलेली आहे. अंडरलाईन हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना अंडरलाईन हे महत्वाचे वाक्य आहे किंवा महत्वाचा शब्द आहे, आपण अंडरलाईन करतो, अधोरेखित केलेला आहे. का? कारण आपला वेळ देवी देवतांच्या पूजनामध्ये आपण घालवून आपला वेळ व्यर्थ घालवून. आता याचा अर्थ असा नाही की आपण त्यांच्याबद्दल अनादर करावा,
त्यांनाही भगवंतांनी दिलेली ती सेवा आहे. जसं जितका आपण आदर सन्मान राष्ट्रपती पंतप्रधानांना देतो तितकाच आदर आपण मुख्यमंत्री आणि इतर जे राज्यमंत्री त्यांना पण त्याचं द्यायला पाहिजे. कारण त्यांची जी साधी जबाबदारी नाही आहे, त्यांची व्यक्तित्व नाही, त्यांनी जी जबाबदारी किंवा त्यांनी जी सेवा घेतलेली आहे त्याचं महत्व. आता पंतप्रधान ही पदवी आहे, त्याच पद्धतीनं इंद्र ही पदवी आहे. इंद्र कुठल्या राजाचं नाव नाही, इंद्र पदवी आहे. सूर्य पदवी आहे, त्या पदवीनुसार दिलेली त्यांना सेवा आहे. इमं विवस्वते योगम प्रोक्तवाहन अव्ययम. विवस्वान सूर्याचं नाव आहे, ज्यावेळी भगवंताने त्यांना ज्ञान दिलं. सूर्य ही पदवी आहे, जसं मुख्यमंत्री पदवी आहे. मुख्यमंत्री असणारा व्यक्ती कोणी असू शकतो, पण त्या पदवीची जबाबदारी आणि सेवा घेतल्यामुळे त्यांना आपण तितकं महत्व देतो. कधी कधी बघा इतके असे वाईट राजनेते असतात, जशी ती खुर्ची खाली होती त्याला कुणीच ओळख लागतो, कुणीच ओळख लागतो. समोरून गेलं तरी कुणी नमस्कार करतो, कारण का इतकी क्रूरता किंवा इतके दुष्ट प्रवृत्तीचे राज्य असल्याने. आता भगवंत सांगतात इंद्र ही पदवी असल्यामुळे त्याला जी कार्य दिलेलं आहे, जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी पार पाडणं इंद्राचं कर्तव्य आहे. तो कर्तव्य पालन करणं किंवा कर्तव्य वहन करणं इंद्राची जबाबदारी. त्यामुळे इंद्राला पाऊस पाडणं हे गरजेचं आहे. त्यामुळे त्याची पूजा करून आपल्याला काय मोठं आवश्यकता नाही. तुम्ही पूजा करा अगर न करा, इंद्राचं कर्तव्य आहे की त्यांनी पाऊस पाडणे, आणि म्हणून आपण इंद्राची पूजा करायची नाही हा सिद्धांत. कारण देणारे तर भगवंत. आता स्वतः भगवंत प्रचार करू लागले. देणारे कोण आहे? भगवंताचे देणारे ते सांगू लागले की देणारा वेगळा आहे, तुम्ही भ्रमात राहू नका की इंद्र देणार आहे. आता त्याच ठिकाणी दोन कृष्ण शैलोस्मी, तो गोवर्धन म्हणणारा, गोवर्धन पर्वत सुद्धा शैलोस्मी, ते सुद्धा भगवंत आहे. शैल म्हणजे हा जो दगड किंवा पर्वत मी आहे, शैलोस्मी हाच मी पर्वत आहे. आणि त्या गोवर्धनची परिक्रमा करणारे देखील कृष्ण तिथंच उपस्थित, आणि ते भगवंत आपल्याला सांगत आहे. दोन गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत. सगळ्यात महत्वाचा सिद्धांत की कोणत्याही भक्तांनी आपला वेळ देवी देवतांच्या उपासनेमध्ये व्यर्थ घालवू नये. आणि दुसरा, इंद्राचा अहंभाव, अभिमान, अहंकार नष्ट करण्यासाठी भगवंतांनी हा कर्म मीमांसा सिद्धांत प्रस्तुत केलेला आहे. जसं कधी कधी जगात म्हटलं जातं पेराल तसे उगवेल. जसे कर्म तर आहेत आणि कर्माचे तर वेगवेगळे प्रकार पण आहेत. आपल्याला वाटतं एकच कर्म, कर्म अकर्म विकर्म. भगवंताने भगवद्गीतेत स्पष्ट केलेलं आहे. कर्म काल गती ईश्वर हे सगळं भगवंताने भगवद्गीतेमध्ये पूर्ण केलेलं. आता आपल्याला वेगवेगळ्या कर्मानुसार आपल्याला त्या कर्माची फळं सुद्धा भोगावी लागतात. प्रारब्ध, अप्रारब्ध, बीजम, कूटम, हे सगळे वेगवेगळे प्रकार भक्तिरसामृत सिंधूमध्ये रूपक गोस्वामी वर्णन करतात. प्रारब्ध म्हणजे आपण केलेले जे वाईट कर्म ते भोगू लागतात, त्याला म्हणलेलं आहे प्रारब्ध. अप्रारब्ध म्हणजे वाईट कर्म केलेली आहे पण त्याची फळं आता भोगण्याची वेळ अजून आलेली नाही, ते फुललेले नाही आहेत अजून, ते फुललेले नाहीत अजून, आपल्याजवळ वेळ आलेली नाही. बीज म्हणजे कर्म आपण वाईट करून ठेवलेली आहे, त्याचं बीज ठेवलेलं आहे, ते असं मोठे झालेले नाही. आणि प्रत्येक नुसार त्या प्रत्येक कर्मानुसार आपल्याला भोगावं लागतं. कधी कधी लोक विचारतात, भक्त पण विचारतात, प्रोजेक्ट इतके वाईट लोक आहेत, इतके क्रूर आहेत, इतकं नशापान, मद्यपान, मांसाहार करतात, जीवांची हत्या करतात, कोणते नियम पालन करत नाहीत, पण त्यांच्या जीवनात किती आनंद आहे, बंगले वाढत चाललेले आहेत. रात दो गुणी म्हणतात ना तसं अगदी भरमसाठ चाललेलं आहे, पैसाच पैसा आहे, गाड्यांच्या गाड्या चाललेल्या आहेत, 4-4 गाड्या दरवाज्याला आहेत, मोठ्या आहेत.
असं कसं काय असू शकतं? कारण त्यांनी केलेली जी कर्म होती त्याची ती फळं भेटली, पुण्यकर्माची फळं. पण भगवंतांनी भेटले नाही. पुण्यामुळे आपल्याला काहीतरी भौतिक ऐश्वर्याची प्राप्ती होते, पण जे आता ते वाईट कर्म करत आहेत त्यांची फळं त्यांना भविष्यामध्ये भोगावी लागणार. जसं एक सिंपल उदाहरण आहे, एक पाण्याची टाकी घ्या. पाण्याची टाकी आपण घेतली, त्याला एक तोटी किंवा नळ बसायचं त्या पाण्याच्या तोटी त्या टाकीला, आणि त्या टाकीमध्ये सगळ्यात पहिला आपण एक मातीचा 2 इंची थर टाकायचा, माती टाकायची. माती झाल्यानंतर वाळू टाकायची 2 इंच. मग माती झाली, वाळू झाली, वाळू झाल्यानंतर बारीक खडी टाकायची, आणि मग चौथा स्तर साखर टाकायची. आता नळ चालू केल्यानंतर पहिला साखर येणार की पहिला माती येणार? पहिला माती येणार. आपण म्हणू शकत नाही नळ चालू केल्या मला साखरच पाहिजे, गोडवाच पाहिजे. आता कर्म जी केलेली आहे त्याची फलश्रुती किंवा फलप्राप्ती तर होणार. नळ चालू केल्यानंतर पहिला माती बाहेर पडणार, मग वाळू बाहेर येणार, मग ती खडी बाहेर येणार, नंतर साखर बाहेर येणार. आपल्याला कळतं पण भगवंतांच्या भक्तीत आलो, आज भक्तीत आलं की उद्या नयनम गलद अश्रू धारया गलद गलद गलदया गिरा, अश्रू प्रवाहित व्हायला पाहिजे. भगवंतांची भक्ती अशी व्हायला पाहिजे ना. कर्म आहे. आपण भक्तीमध्ये आल्यानंतर एक महत्वाचा मुद्दा आहे की कर्म जे आहे भगवंत पूर्ण नष्ट करत नाही, पण त्याचं जे फळ आहे ते अगदी कमी करते. जसं उदाहरण, जर आपण अग्नीमध्ये जळून भस्मसात होणार असलो तर भगवंताची भक्ती करत असल्यामुळे आपल्याला थोडंसं कुठेतरी हाताला किंवा पायाला पडतं. कोणी आपला गळा कापणारा असेल तर कुठेतरी भाजी कापताना बोट कापतो. पूर्ण नष्ट करत नाही भगवंत, पण त्याची जी तीव्रता आहे ती तीव्रता भगवंत कमी करते. हे अंतर आहे भगवंतांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर, भक्त आणि अभक्त. कारण बाहेरच्या लोकांना काय माहितच नाही काय कर्म आहे, काय अकर्म आहे, काय विकर्म आहे, काहीच माहिती. पाप कार्य काय, चांगलं काय, काहीच माहिती. आज रविवार बघा, मासाच्या दुकानात लांब लाईन लागलेली असते. मटणाच्या दुकानामध्ये मोठी लाईन लावली असतात, त्यांना काहीच दया किंवा धर्म काहीच माहिती. आणि सगळं भारतामध्ये दिसून येतात. मी इतकं जग भ्रमण केलं हे सगळे नियम भारतामध्ये दिसून. आपणच आपल्या धर्माला किंवा आपल्या संस्कृतीचे नीती नियम सगळे सोडलेले आहेत. आपणच असे वेगवेगळे नियम तयार केलेले. सोमवारी आम्ही खात नाही, बाकीच्या वेळी खातो. घरात खात नाही, बाहेर चालतो. श्रावणात खात नाही, बाकीच्या वेळी चालतो. हे असे सगळे नियम आपणच तयार. कोणत्याही शास्त्रामध्ये, कोणत्याही पुराणामध्ये, कोणत्याही उपनिषदामध्ये त्याचा उल्लेख नाही. कशातच नाही. आपणच तयार केलेले सगळे नीती नियम. म्हणून कोणीतरी छोटं व्यंगचित्र म्हणतो ना, आपण ते तयार केलं होतं. सगळ्या कोंबड्यामध्ये श्रावणात बाहेर आनंदाने फिरत होत्या. म्हणजे विचारलं रे एवढं काय फिरायचं? म्हणजे श्रावण आमचा उपयोग होणार नाही, आमचा उपयोग केला जाणार नाही. आणि मग अशा वेळी भगवंतांना काहीतरी कठोर नियम किंवा कठोर भगवंतांना व्हावं लागतं. आणि मग असे अगदी महामारी उत्पन्न होते या संसारामध्ये. कारण भगवंतांना निसर्गाचा देखील नियंत्रण ठेवणं किंवा निसर्गाचं मेंटेनन्स करणं आवश्यक. आणि जितक्याही महामारी आल्या त्या प्राय 100 वर्षानंतर आपण पाहतो. एक ऍव्हरेज आहे, एक सर्वे केला, आणि प्रत्येक 100 वर्षानंतर एक मोठी अशी महामारी. जशी 1919-20च्या काळात एक महामारी, मग 1819-20च्या काळामध्ये प्लेग किंवा हे वेगवेगळे महामारीचे रोग, त्याच्यामध्ये पूर्ण गाव मरून जायचे. पूर्ण गाव, असं कोणतेही औषध वगैरे त्याला लागू व्हायचं नाही. पूर्ण गाव एकानंतर एकाला अंतिम संस्कार करून की दुसरा तयार असायचा, दुसरा गेला की तिसरा मेलेला तयार असायचा. तर अशी परिस्थिती व्हायची की मोठा खड्डा काढून सगळ्यांना टाकून दिले जायचे जे मेलेले मृत शरीर. कोण इतके अंतिम संस्कार करणार? तर जो आता कोविड झाला ही पण एक महामारी. कारण जसं आपण गाडीची मेंटेनन्स करतो
निर्णयच असते. गाडी नवीन घेतल्यानंतर 10,000 नंतर पहिलं मेंटेनन्स, दुसरी सर्व्हिसिंग, तिसरी सर्व्हिसिंग, तसे भगवंतांची पण सर्व्हिसिंग. आणि मग कोविडमध्ये बघा प्रत्येक मनुष्य जीवाला आत घरात पॅक केलेलं होतं आणि बाकी सगळे जीव बाहेर होते. कारण का त्यांना कोरोना होता. कोरोना फक्त मनुष्य प्राण्यालाच होता आणि म्हणून हात बंदिस्त केलेले होते. तर त्यावेळी काही भक्त सांगत होते की आपण या तिरुपतीचा पर्वत चढतो तिरुमला. तर तिरुमलामध्ये एवढी गर्दी असते तिरुपती मंदिरामध्ये, लाखो भाविक दररोज दर्शनासाठी जातात. त्यामुळे तिथे असलेले प्राणी किंवा पक्षी कधीच बाहेर येतील का, जंगलातच असतात आत लपलेले. पण त्या काळामध्ये सगळे प्राणी सगळे पक्षी रस्त्यावर होते, आनंदाने जगत होते. आनंदाने जगण्यामध्ये ते आनंद घेत होते का? कारण त्यांना त्यांच्या जीवनामध्ये अडथळा आणणारा मनुष्य प्राणी हा नव्हता. पंजाब मधून हिमालय दिसत होता. पंजाब जे राज्य आहे, पंजाब मधून हिमालयाच्या रांगा दिसत होत्या. इतका आकाश स्वच्छ झालं होतं. गाडी नाही, घोडा नाही, रेल्वे नाही, काहीच नाही. प्रदूषण नावाचं काहीच नसल्यामुळे फिरोजपूर जे पंजाब मधून हिमालय पर्वत दिसत होतं. आजकाल जर दिल्ली, आपण तर भाग्यशाली आहे की अजून इतकी हवेचं प्रदूषण इतकं नाही आहे आणि आपण आकाश निळं पाहू शकतो. दिल्ली मोठमोठ्या सिटीमध्ये आपण गेलं शिकतो, दिल्ली किंवा NCR भागात आकाश निळं कधी दिसतच नाही, कायम काळूच असतं. कारण का धूर इतका आहे की जितका व्यक्ती एक महिन्यामध्ये सिगरेट पिऊन त्याच्या सिगरेट फुकून त्याच्या फुफ्फुसामध्ये जितका रोग उत्पन्न होत नाही तितका तिथे एका दिवसामध्ये त्या धुरामुळे त्या मनुष्याने सगळं सत्यानाश केलं. त्यामुळे भगवंतांना ते मेंटेनन्स झोन किंवा मेंटेनन्स टाईम सेट करावा लागतो. म्हणजे 100 वर्षानंतर एकदा असा उत्पन्न. भारतीय रेल्वे जेव्हापासून चालू झाली त्या 70-80 वर्षामध्ये कधीही बंद झाली नव्हती. कधीच इतके मोठमोठे महायुद्ध झाले, संकट आले, महापूर आले, भूकंप झाले, कधीच नाही. पण कोरोनामध्ये रेल्वे सुद्धा बंद झाले, रेल्वेला सुद्धा ब्रेक लागला. सांगितलं जातं की मुंबईची लोकल म्हणजे त्यांची मुंबईची नस आहे. मुंबईची लोकल बंद झाली तर मुंबईचं जगणं बंद होतं. ती लोकल सुद्धा बंद झाली. तर भगवंतांना जे सिद्ध करायचं आहे की इंद्र हा सर्वे सर्वा नाही. इंद्र कोण? सर्वे सर्वा नाही. आणि म्हणून आपल्या ब्रजवासी भक्तांना भगवंत सांगू लागलेले आहेत की तुम्ही त्याच्यावरती आश्रित राहू नका. आता देवी देवतांची किंवा इंद्राची थोडीफार पूजा जरी केली असती तर मोठा फरक पडला नसता. पण इंद्रामध्ये उत्पन्न झालेला अहंकार, करता अहम, मी करता आहे, हा अहंकार नष्ट करण्यासाठीच भगवंतांनी इंद्र पूजा थांबवून गोवर्धनची पूजा करण्यासाठी सांगितली. आणि दुसरं महत्वाचं कारण भगवंत सांगत आहेत की आपल्या भक्तांनी, त्यांच्या भक्तांनी इतर देवी देवतांच्या पूजनामध्ये आपला वेळ त्यांनी व्यर्थ घालवू नये यासाठी. कारण का कधी आपल्यावर भगवंत खरोखर आहेत का? खरोखर भगवंत आपली काळजी घेत आहेत का प्रश्न असतो भक्तीमध्ये आल्यानंतर देखील. जसं एका रिपोर्टरने स्वामीजींना विचारलं, प्रभुपादांना, स्वामीजी तुम्ही एवढं सगळं कृष्ण भक्ती, कृष्ण भावनामृत, कृष्ण पूजा, आराधना, एवढं कृष्ण कृष्ण सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत एवढे सगळे नीती नियम पालन करतात. जर तुम्हाला कळालं गेल्यानंतर की कृष्ण नाहीच आहे तर काय म्हणतात? प्रभुपादांनी 2 मिनिटं विचारलं. प्रभुपादांनी म्हटले की तू विचार कर, तू भगवंत नाही म्हणून इतकं पाप, इतकी प्राण्यांची हत्या, मांसाहार, व्यभिचार, हे नशापान करत आहे. आणि तू मेल्यानंतर जर तुला कळालं कृष्ण आहे किंवा नीती नियमाले आहेत तर तुझं काय होणार? माझं जरी कृष्ण नसले तरी माझं काही व्यर्थ नाही. कारण मी तर चांगल्या नीती नियमाने जीवनाचं पालन केलेलं. मी जीवन चांगल्या पद्धतीनं व्यतीत केल्यामुळे मला तर भीती नाही.
तू विचार कर, जर क्वचित भगवंत असतील तर तुझं काय होईल? त्यामुळे भगवंत नाही ते आपण कधीच आपण स्वीकारू शकत नाही. ते टोटली जे नास्तिक लोक आहेत, न अस्ति, नास्तिक शब्दाचा अर्थ आहे न अस्ति, भगवंत नाही, आणि आपण आहोत आस्तिक. भगवंत आहेत अस्तिक म्हणजे आपण भगवंत आहे हे स्वीकार करतो. असं नाही की आस्तिक म्हणजे आपण काहीतरी फार मोठे एकदम वैकुंठ पुरुष आणि चतुर्भुज झालेले आहे, आणि नास्तिक म्हणजे त्यांचे असे शिंग आलेले आहेत आणि सोळे आलेले आहेत. नास्तिक म्हणजे जे भगवंतांचा स्वीकार करत नाही, आणि आस्तिक म्हणजे जे भगवंतांचा स्वीकार करत. तर फक्त आस्तिक असून पण चालत नाही. आस्तिक पण भरपूर आहे, जे धार्मिक आहेत ते सगळेच आस्तिक आहेत. मध्ये वारानुसार किंवा महिन्यानुसार त्यांची भक्ती चालते. सोमवाराला शिर्डी मंदिर, मंगळवाराला गणपती मंदिर, बुधवाराला विठ्ठल मंदिर, गुरुवाराला गुरुदेव दत्त, शुक्रवाराला महालक्ष्मी मंदिर, शनिवाराला शनी किंवा हनुमंतांचं मंदिर, आणि रविवारी पौर्णिमा म्हणजे हरे कृष्ण मंदिर. रविवारी कुठंच नाही बा हरे कृष्ण मंदिरात संध्याकाळी, असं नाही. म्हणजे वारानुसार आणि महिन्यानुसार भगवंतांची भक्ती कधी होत आहे. तुझी अप्रतियता या आत्मा सुप्रसिद्धी. भगवंतांची भक्ती कोणताही हेतू न बाळगता, कोणताही हेतू न ठेवता केली जाणारी ती भक्ती. नाहीतर भक्तीमध्ये सुद्धा प्रकार आहेत, मिश्र भक्ती. मग ती मिश्र भक्ती कशी असते? काहीतरी पाहिजे म्हणून थोडीफार भक्ती करायची, आपली इच्छा केली. आणि म्हणून भगवंत या ठिकाणी स्पष्ट करत आहेत. जीव गोस्वामींच्या मते भगवान श्रीकृष्ण असा विचार करत होते. आता जीव गोस्वामींच्या मते, आता आपण कधीही आचार्यांची टीका ज्ञानश्री प्रभुपाद लिहित आहेत. आता आचार्य म्हणजे कोणी सर्वसाधारण नाही. आपल्यासारखे मनुष्य, आपल्याला वाटलं जसं एका मोठ्या व्यक्तीने लिहिलं, कर्म हीच पूजा, वर्क इज वर्शिप, गीतेचा सार लोकमान्य टिळकने लिहिला. कार्य करणं म्हणजेच गीतेचा सार काय? वर्क इज वर्शिप, कर्म हीच पूजा आहे. पण त्यांनी लिहिलं, पण ते सत्य नाही. भगवंतांना काय सांगायचं आहे? भक्ती योग. आता कोण सांगते ते महत्वाचं. तर या ठिकाणी जीव गोस्वामींच्या मते, आता जीव गोस्वामी, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, हे सगळे जे गोस्वामी गण जे आहेत, हे एका भक्ताच्या भूमिकामध्ये जरी अवतरित झालेले असले तरी भगवंतांच्या नित्य लीलेमध्ये मंजरी आहे. मंजरी म्हणजे कोण? मंजरी म्हणजे राधा राणींच्या ज्या अष्टसखी आहेत, ललिता, विशाखा, इंदुलेखा, सुदेवी, या सगळ्या ज्या सखी आहेत भगवंतांच्या, या अष्टसखींना मदत करणाऱ्या 12-12.5 वर्षाच्या मुली, छोट्या छोट्या, त्याला म्हटलेल्या मंजरी, त्या सर्व सखींना असिस्ट करतात. श्री रूप मंजरी पद से मोर संपद. रूप गोस्वामी रूप मंजरी, भक्तिविनोद ठाकूर कमल मंजरी. भक्तिविनोद ठाकूरांनी आपलं वर्णन आपल्या ग्रंथामध्ये केलेलं आहे की मी भगवंतांच्या धामामध्ये कमल मंजरी मोर नाम, 12.5 वर्ष होय स्वानंद सुखद धाम. आणि वय किती आहे भक्तिविनोद ठाकूरांचं? 12.5 वर्ष. स्वानंद सुखद म्हणजे जे स्वानंद सुखद कुंज जे आहे, त्या कुंजमध्ये राहणारी मी गोपी आहे, मंजरी आहे. आणि माझे कपडे कसे आहेत? भक्तिविनोद ठाकूर लिहितात, जशी चांदणी चमकते, चांदीचा जसा रंग असतो तसे माझे चमकणारे कपडे सुद्धा आहेत. पूर्ण वर्णन केले. आणि म्हणून त्यांनी आपल्या घराचं नाव देखील स्वानंद सुखद कुंज ठेवले. मायापूरमध्ये स्वानंद सुखद कुंज, जालंगी नदी पार करून गेल्यानंतर त्यांचं घर आहे, आणि घराचं नाव काय? स्वानंद सुखद कुंज. स्वानंद, भगवंत ज्या ठिकाणी सर्वांना आनंद देणारे, सुखद सुख प्रदान करणारे कुंज म्हणजे वृंदावन. तर हे जीव गोस्वामी, रूप गोस्वामी, त्या मंजरी त्या सांगत आहे भगवंतांच्या मनात काय चाललं. माझे वडील, नातेवाईक आणि मित्र या नात्याने अवतरित झालेले हे
शाश्वत भक्त इंद्र यज्ञामध्ये इतके गुरफटून का गेलेले आहेत. म्हणून इंद्राचे गर्भहरण करणे हा जरी भगवंतांचा मुख्य उद्देश होता, तरी त्याच वेळी आपल्या शुद्ध भक्तांनी देवी देवतांची उपासना करण्यात काळ व्यर्थ दौडू नये अशीही त्यांची इच्छा होती. जे शुद्ध भक्त आहेत तेच इकडे तिकडे जात नाही. स्पष्ट केलंय प्रभुपादांनी, जे शुद्ध भक्त आहेत तेच वेळ व्यर्थ दौडत नाही, बाकीचे नाही. कधी कधी जातात भक्त लोक पण इकडं दर्गा, इकडं अम्मा आणि तिकडं बाबा, इकडं तिकडं चाललेले असतात. त्याचा अर्थ त्यांनी पूर्णपणे शुद्ध भक्ती स्वीकारलेली नाहीये आणि 100% भगवंतांवर विश्वास नाही, कुठेतरी आहे. आता मी जसं म्हटलं की त्यांचा आपण अनादर करू शकत नाही. त्यांना देवी देवतांना दिलेली सेवा असल्यामुळे जे नीती नियम आहेत ते आपण पालन करणं आवश्यक आहे. जसं वेगवेगळे ग्रह आहेत, नक्षत्र आहेत किंवा दिग्पाल आहेत, दिशाचे रक्षण करणारे, हे सगळ्या नीती नियमानुसार आपण राहणं आवश्यक आहे. जसं आपण या भौतिक जगात जन्म घेतलेला आहे, म्हणून भौतिक जगामध्ये जे नीती नियम शासनाने किंवा पोलीस खात्याने किंवा ट्रॅफिक नियम जे दिलेले आहेत पालन करणं आवश्यक आहे. की आपण म्हणू शकतो अरे मी तर ब्रह्मचारी झालो, मी जर आता शुद्ध भक्त झालो, माझी दीक्षा झाली, ब्राह्मण दीक्षा झाली, काय गरज नाही, कोणतेही रेड सिग्नल मी तोडू शकतो, काही गरज नाही, आम्ही कुठेही जाऊ शकतो, काही करू शकतो, का मी आता शुद्ध भक्त झालो. असं होतं का कधी नाही? म्हणजे शुद्ध भक्त झाला तर आता जेलमध्ये भक्ती कर, दंड तर लागणारच. त्याच पद्धतीनं आपण आता पूर्ण शुद्ध भक्ती आपल्याला प्राप्त न असल्यामुळे, आपण 100% भगवंतांवर आश्रित नसल्यामुळे जे नीती नियम आहेत त्या नीती नियमांचं पालन करणं देखील आपल्याला आवश्यक आहे. पण ते आध्यात्मिक स्वरूप. जसं नवग्रह पूजन होते, कोणती पूजा करते वेळी नवग्रह पूजन केलं जातं. पण जेव्हा भक्तिमय जीवनामध्ये आपण येतो, वैष्णव बनतो, त्यावेळी नवयोगेंद्रांची पूजा केली जाते. नवयोगेंद्र पूजन तेच आहे, पण प्रत्येक वेळी जे तथाकथित जे नक्षत्र किंवा त्यांच्यावरती आसक्त न होता त्यांचा आशीर्वाद घेऊनच. आता रूपगोस्वामी लिहितात भक्तिरसामृत सिंधूमध्ये जे विग्रह सेवेचे 64 नियम आहेत, त्यामध्ये एक आहे गणेशजींची आराधना करूनच भगवंतांची आराधना केली पाहिजे. पण आपण भगवंतांची आराधना करते वेळी दररोजच आपण गणेशजींची आराधना नाही करत, म्हणून काही काही मंदिरामध्ये गणपतींना वर ठेवले, काही काही मंदिराच्या स्वागताच्या जे इथं पण आहे किंवा मुख्य द्वार जिथं असते तिथंच ठेवलेलं असतं. कारण त्यांचं आहे, जसं आपण पुंडलिका विठ्ठलाच्या आरतीमध्ये देखील म्हणतो की गरुड हनुमंत पुढे उभे राहतो. ते दोघं उभे कशासाठी? सेवेसाठी. मग भगवंत आणि त्यांच्या भक्तांना एकत्रित करून आपण तथाकथित कर्मकांडामध्ये जातो. कर्मकांड, ज्ञानकांड केवळ विषय भांड. फक्तच देवी देवतांची पूजा, फक्त हे सगळे कर्मकांड नाही, कार्य करणं आहे. पण ते कार्य करणं, जसं भौतिकवादी लोक आपल्या रक्षणासाठी वेगवेगळीकडे जातात, पण आपण काय करतो आपल्याला माहित आहे, नरसिंह भगवंत जे आपल्याला रक्षण करणार आहेत, आपल्या भक्तीचं, आपल्या आध्यात्मिक जीवनाचं रक्षण करणारे नरसिंह देव. यत्पादपल्लव युगं विनिधाय कुंभात् वन्द्वे प्रणाम समेश गणाधिराजः विघ्नान् परमस्य जगत्त्रयस्य गोविन्दमादि पुरुषं तमहं भजामि. विघ्नान् जे विघ्न हरता गणेश झाले का झाले तर ब्रह्माजी म्हणतात की नरसिंह भगवंतांनी आपले दोन्ही चरण त्यांच्या डोक्यावरती ठेवले आणि ती शक्ती नरसिंह भगवंतांकडून गणरायाला प्राप्त झाली. विघ्नान् विहन्तु मनमस्य जगत्त्रयस्य. आणि म्हणून त्या जगामध्ये असलेल्या जीवांची संकट नष्ट करण्यासाठी गणेशजी प्रकट झाले. संकष्टी पावावे नाही, संकटी पावावे निर्वाणी रक्षा. गाताना
पावन संकटची होत नाही त्याची. संकष्टीला कसं पावणार? संकट जेव्हा येईल तेव्हा तुम्ही माझं रक्षण करा अशी आरती. निर्वाणी रक्षावे, ज्यावेळी शरीर त्याग करेल त्यावेळी निर्वाणाची वेळ होईल, त्यावेळी तुम्ही माझं रक्षण करा. निर्वाणी रक्षावे. काही काय म्हणतात फळीवर वंदना, काही काही खाल्ले त्याला अर्थ नाही ना काय, कधी विचार नाही त्या शब्दाचा अर्थाचा अनर्थ. संकटी पावावे, संकटामध्ये तुम्ही मला रक्षण करा. आणि बघ तीही काही जरी पूजन जरी कोणी केलं तर अंततो गत्वा नारायणानिती समर्पयामि. अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम. सगळं शेवटी नारायणालाच समर्पण केलं जातं. नारायणानिती समर्पयामि. आणि सगळं भगवंतांकडूनच अंते मध्ये आणि सुरुवातीला आद्य मध्ये अंते सगळीकडेच नारायण. आणि म्हणून भगवद्गीतेत भगवान म्हणतात वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. ज्याला जो व्यक्ती जाणतो की यत्र तत्र सर्वत्र वासुदेवच आपले आहेत, रचयिता करविता रक्षक, तेव्हा आपल्याला कळतं की हा व्यक्ती महात्मा आहे. फक्त पदवीतून चालू प्रभा म्हणायचे भारतात कित्येक महात्मा झाले पण ते खरे महात्मा नाही. ज्यांनी खरोखर भगवंतांचा आश्रय घेतलेला आहे ते खरे महात्मा आहेत. त्यांनी जाणलेलं आहे की भगवंतच राखे कृष्ण मारे के मारे कृष्ण राखे. तर हा सिद्धांत त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि प्रभुपाद देतात शेवटचं वाक्य, व्रजवासी जन तर साक्षात पुरुषोत्तम भगवान सोबतच निवास करत होते तर त्यांना काय गरज पडली इंद्राची पूजा करायची? त्यांना गरजच नव्हती. त्यांचे रक्षक पालक सगळेच त्यांच्या सोबत आहेत तर त्यांना दुसरीकडे जाण्याची आवश्यकता नव्हती. म्हणून भगवंतांनी आपले पिता नंद महाराजांना थांबवलं आणि त्यांना प्रचार केला की तुम्ही इंद्राची पूजा करायची नाही. पहिला तर नंदबा म्हटलं ठीक आहे तुझी इच्छा आहे ना गोवर्धन पूजा करायची, आपण काय करू पहिला इंद्राची पूजा करून घेऊ पटकन आणि नंतर मग लगेच गोवर्धन पूजा करू. नाही करायचीच नाही. जी सगळी तयारी केलेली आहे, जे नैवेद्य बनवलेले आहे, जे भोग आहेत सगळे फक्त गोवर्धन पूजेसाठीच वापरायचं, बाकी कुठेही नाही. आणि मग भगवंतांच्या हट्टापुढं त्यांना आश्रित किंवा त्यांना हरावं लागलं. हरले सगळे ब्रजवासी. आणि पुढच्या श्लोकामध्ये भगवंत अजून प्रचार करू लागले त्यांना का इंद्राची पूजा करायची नाही. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. कोणाचे काही प्रश्न? तर हा तर या ठिकाणी गोवर्धन पूजेचा उत्सव आता होईलच पुढं. हळूहळू आता भगवंत आपल्या नंद बाबा यशोदा सगळे वृद्ध बाल त्यांना सगळ्यांना उत्सवासाठी तयारी करू लागलेले आहेत. आणि तयारी झालेली पण आहे. आणि सर्वांनी गोवर्धन पूजा करायचं ठरवलेलं. त्याच पद्धतीनं आपल्याला देखील आपल्या उत्सवासाठी गोविंदजींच्या उत्सवासाठी बरोबर 1 महिना राहिलेला आहे. आज किती तारीख आहे? 15. पुढच्या 15 पासून कथा पण होईल 3 दिवस, 15, 16, 17 आणि 18 आणि 19 ब्रह्मोत्सव आहे. श्री श्री राधा गोविंद ब्रह्मोत्सव की. तर भगवंत 22वा आपण वर्धापन उत्सव, वाढदिवस आपण कधी म्हणत नाही, गोविंदचा वाढदिवस नाही, वर्धापन किंवा ब्रह्मोत्सव. तर गोविंदजींचा ब्रह्मोत्सव बरोबर मला वाटतं 19-20 आहे पण बरोबर तारीख आज 15 आहे आणि 15 तारखेला उत्सव प्रारंभ होणार आहे. तर पंचदिवसीय 5 दिवसाचा उत्सव आहे. यामध्ये पहिले 3 दिवस श्रीमान कमल लोचन प्रभू, ध्रुव नारायण प्रभू कुठे
वृंदावनचे. तर ध्रुव नारायण प्रभू, ध्रुव महाराजांना नारायण दर्शन देऊन प्रकट झाले. ध्रुव आणि नारायण दोघांचे सेम राधादेव. तर परमपूज्य राधामोहन महाराजांसारखीच ते कथा वगैरे करतात. तर त्यांची कथा या ठिकाणी दररोज संध्याकाळी 4 ते 7 सकाळी दीक्षित करताना सकाळी भागवतम देखील असेल आणि संध्याकाळी 5 ते 4 ते 7 या वेळेमध्ये भागवत कथा किंवा ब्रह्मोत्सवाच्या निमित्तानं भागवत सप्ताह आणि भागवत कथा होऊ शकत नाही, पण तर ती वातावरण निर्मिती करण्यासाठी ब्रह्मोत्सवामध्ये येऊन सर्वांनी उत्सवामध्ये आध्यात्मिक वातावरण उत्पन्न व्हावं यासाठी 3 दिवसीय कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कधी 15, 16 आणि 17. भागवत धर्म निरूपण विषय. भागवत धर्म निरूपण म्हणजे भागवत धर्माचं व्याख्यान. निरूपण म्हणजे व्याख्यान. तर भागवत धर्म म्हणजे काय? फक्त भगवद्गीता आणि भागवत हातात धरलं म्हणजे भागवत झालं का? किंवा जसं आपण म्हणतो ना की फक्त वैष्णवाचे कपडे घातले म्हणजे आपण वैष्णव झालो का? आपले कर्म जेव्हा नष्ट होते त्यावेळी आपण वैष्णव. तर भागवत धर्म म्हणजे काय? त्याची 3 दिवस प्रभूची कथा करणार आहे. 15, 16 आणि 17. आणि 15 तारखेला जसं आपलं मकर संक्रांती पण असते 14 आणि 15. तर या सुंदर नवीन उत्तरायण देखील प्रारंभ होतं आणि उत्तरायणाच्या सुरुवातीलाच आपण ब्रह्मोत्सव साजरा करणार आहोत. आणि त्यानंतर 19 आणि 20 संध्याकाळी 17 तारखेला संध्याकाळी आदिवास सुद्धा आहे. आदिवास म्हणजे उत्सव प्रारंभ होण्या अगोदर आपण भगवंतांना आमंत्रित करतो. या उत्सवामध्ये भगवंत आपण या वैष्णवांना आमंत्रित करतो. कारण जे घरी असतात त्यांना पण बोलावं लागतं, या बोलावं लागतं. उत्सव चालू झाले नाही कारण त्यांना आठवण करून द्यावं लागतं तुम्ही दीक्षित आहात, ब्राह्मण दीक्षित आहात, या आता तरी या. आता उत्सव चालू होणार आहे उद्या, आता तरी या. म्हणून आदिवास. तर 27 प्रकारचे वेगवेगळे पदार्थ भगवंतांना अर्पण केले जातात. त्याच्यामध्ये रंगेश्वर, माती आहे, दगड आहे, पृथ्वी, स्वस्तिक, वेगवेगळे धान्य, चित्र, गंध, अक्षता, जांभूळ, सगळे वेगवेगळे जे उत्सवासाठी लागणारे सर्व पदार्थ भगवंतांना अर्पण केले जातात. आदिवास. आणि त्यानंतर 19ला रथयात्रा. 19 तारखेला रथयात्रा राधाकृष्ण गौरवितांची. 18 शनिवार आहे. 18ला रथयात्रा आणि 19 तारखेला ब्रह्मोत्सव वर्धापन. सकाळी वर्धापनाची सुरुवात सकाळीच होईल. सगळ्यात पहिला राधा गोविंद निताई गौर सुंदर जे उत्सव मित्र आहेत त्यांचा महाअभिषेक. त्यानंतर पुष्पाभिषेक, मोठ्या विग्रहांचा प्रवचन, परमपूज्य रघुनाथ स्वामी महाराजांनी इतर जे वरिष्ठ बसले त्यांच्याद्वारे प्रवचन. दुपारी जी व्यवस्था भगवंतांची महाआरती आणि सर्वांसाठी महाप्रसाद. उत्सवाची तारीख आहे 15 ते 19. 15, 16, 17, 18 आणि 19. आणि या उत्सवासाठी आपण बाहेर तर जात नाही कलेक्शन करण्यासाठी. जसं जन्माष्टमीला आपण सर्वत्र जाऊन सगळीकडून कलेक्शन करतो, पण हा उत्सव आपला असल्यामुळे आपल्या सर्व भक्तांनी एकत्रित येऊन या उत्सवासाठी लागणारे जे साहित्य आहे किंवा धनराशी आहे ते आपण करायचं. कारण आपले गोविंद, ज्यांना वाटतंय गोविंद माझे आहे, त्या सर्वांनी पण आपल्याला सेवेमध्ये सर्वांना लागणं आवश्यक आहे. आणि आतापासून त्याची तयारी, आमंत्रण देणं आणि सगळा मोठा उत्सव, वार्षिक उत्सव ब्रह्मोत्सव. एक मंदिरामध्ये आपण पाहता 10 दिवस, 11 दिवस चालतो. जसं बालाजी मंदिरामध्ये वेगवेगळे आसन असतात भगवंतांचे. वाहन, गरुड वाहन, सिंह वाहन, गजवाहन, असे वेगवेगळे अनंत शेष वाहन, शेष वाहन, तर वाहन वगैरे असतात. तर आपण देखील या 5 वेगवेगळ्या दिवसामध्ये काही तर 3 दिवस कथा तर होईलच. आणि कथेसोबत मग त्या आदिवास आहे त्या दिवशी दीपोत्सव पण आपण करू शकतो संध्याकाळी. आदिवास झाल्यानंतर आदिवास कीर्तन, भगवंतांचं पूर्ण मंदिरामध्ये दिवे लावून दीपोत्सव. कारण खरोखर साधू संत एकी घरा तोची दिवाळीत असतात.
पण आता ओरड झाले साधू संत येते करा दारे खिडक्या बंद करा आल्या पैसे मागितले काय मागितलं तर काय करणार त्यापेक्षा दारे खिडक्या बंद करा. तर असं नाही आपलं सौभाग्य आहे की भगवंतांनी आपल्याला ही जबाबदारी किंवा सेवा दिलेली आणि भगवंत इतके कृपाळू आहेत की भगवंतांनी आपल्या ब्रह्मोत्सवामध्ये आपल्या समोर आपण भगवंतांची स्वतःच्या उपस्थितीत भगवंतांची सेवा केली. तर उत्सवाची तयारी आतापासून आपल्याला चालू करायची आहे. इन्व्हिटेशन कार्ड पुढच्या रविवारी आपल्याला इन्व्हिटेशन कार्ड्स भेटतील. आपल्याला नातेवाईक असं वाटायला पाहिजे की खरोखर आपली जत्रा आहे, वार्षिक जत्रा. तसे जत्रेमध्ये आपल्या पाहुण्यांना मुलींना सगळ्यांना पण बोलतो ना जत्रेमध्ये, तर सगळ्यांना बोलून आपापले नातेवाईक आपली मुली किंवा घरचे आतापासून सांगून द्या सगळ्यांना. आणि शनिवार रविवार 18-19 शनिवार रविवार त्यामुळे काही चिंता नाही. तर सुट्टी तर असते आणि सगळ्यांना असं पण गरमी आहे फार थंडी असं पण अगदी आनंदी आणि आनंददायी वातावरण आहे. मार्च एप्रिल नंतर गर्दी होते त्यामुळे आपण महाराजांच्या स्केड्युलनुसार आपण लवकर ठरवलेला पहिला तर आपण ठरवलं 1 आणि 2 फेब्रुवारी, पण त्यावेळी महाराज उपस्थित नसल्यामुळे 18 आणि 19 हा तारीख ठरलेली. तर 1 महिना आहे. सर्वांनी ऐवायचे असो माताजी असो भक्तीपूर्वक आपापल्या काउन्सिलिंग मीटिंगमध्ये सर्वांना आपण प्रेरित करून तयारी चालू करायची. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम